अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। शनिवारी दसरा येत आहे। त्या दिवशी कोणतेही काम केल्यानंतर ते कधीही वाया जात नसतात। त्या दिवशी कोणतीही वस्तू घेतल्यानंतर आपल्याला चांगलेच फळ मिळत असतात, कारण की दसऱ्याला 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हटलं जातं। आपण त्या दिवशी सगळे चांगले काम करत असतो। घर घेण्यापासून सोनं घेण्यापर्यंत आपण सगळेच चांगले कामं करत असतो। त्या दिवशी आपण सरस्वती पूजनही करत असतो। त्या दिवशी सरस्वती पूजनालाही तितकंच खूप महत्त्व आहे। रामाने रावणावरती मात करून विजय प्राप्त केला होता, म्हणून दसरा साजरा केला जातो। कारण की कोणत्याही वाईट गोष्टींवरती नेहमी वाईट गोष्टी आपण नेहमी त्याच्यावरती हरवून आणि त्याच्यावरती विजय प्राप्त केल्यानंतर आपल्याला ती गोष्ट खरोखर चांगली गोष्ट मिळत असते, म्हणून दसरा मानला जातो। दसऱ्याच्या दिवशी आपण कोणतेही उपाय तोडगे केल्याने आपल्याला नेहमी फलदायी मिळत असतात। म्हणून मी आज तुम्ही त्या दिवशी कोणतीही सेवा केली, कोणतेही वस्तू आणले, कोणतेही चांगले कामं केले, ते कधीही वाया जाणार नाही। म्हणून आपल्या त्या दिवशी काही उपाय करायचे आहेत, तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तोच तुम्हाला उपाय सांगणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करते। जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असणार तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुमच्या घरामध्ये आपण दसऱ्याच्या दिवशी आपट्याचे पानं वाटत असतो। त्या आपट्याच्या पानांबरोबर आपल्याला सात्विक लहरी ह्या नेहमी येत असतात। त्याच्यामध्ये वाईट गोष्टी निघून जाण्याची क्षमता खूप जास्त असते, म्हणून आपट्यांची पानं ही वाटली जातात किंवा देवाणघेवाण करत असतो। त्याच्यामुळे त्याच्यावरती सेवा करून तुम्ही तुमच्या चांगल्या कामांसाठी किंवा तुम्हाला जेही चांगले कामं करायचे असतील त्या दिवशी तुम्ही त्या आपट्यांच्या पानावरती सेवा करून तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा, दुपारी करा, तुम्हाला दिवसभरातनं कधीही वेळ मिळाला तर तुम्ही त्या आपट्यांच्या पानावरती आवर्जून सेवा करा। कारण की त्या सेवा केल्यानंतर ते आपल्याला वर्षभर ते आपल्याजवळ असतं आणि आपण कोणतेही चांगले काम करताना आपल्याला त्या सोबत ठेवायच्या असतात आणि ते सोबत ठेवल्याने आपल्याला ते चांगले काम आपलं ते परिपूर्ण होत असतं किंवा आपल्याला महाराजांची साथ असते किंवा आपल्याला देवदेवतांचे आपल्यावरती आशीर्वाद असतात आणि आपल्यासोबत ते घेऊन गेल्यानंतर त्या गोष्टी आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्यासोबत देवदेवतांचा आशीर्वाद असतो। म्हणून आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सेवा करायची असते। आपट्याच्या पानावरती सेवा केल्यानंतर ते तुम्ही वर्षभर यूज करून दुसऱ्या दसऱ्याच्या नंतर तुम्ही परत करू शकता। तर तुम्हाला 2.5 पानांच्या आपट्यांचा आपल्याला सेवा करायची आणि ते आपल्याजवळ आपण आपल्या तिजोरीत, तुमच्या दुकानात असेल दुकानात, तुमचा कोणताही बिझनेस असेल किंवा गाडीत, पॉकेटात, तिजोरीत तुम्ही कुठेही ठेवू शकतात। तर प्रत्येक याच्यासाठी वेगवेगळी सेवा असते। तुम्हाला तिजोरीत ठेवायचं असेल तर वेगळी सेवा करावी लागेल, तुम्हाला तुमच्या पॉकेटात ठेवायचं असेल तर वेगळी सेवा करावी लागेल। प्रत्येक गोष्टीसाठी ही वेगवेगळी सेवा असणार आहे, म्हणून तुम्हाला आवर्जून तुम्ही त्या दिवशी, मी सगळ्या महिलांना सांगते, आवर्जून तुम्ही ही सेवा अजिबात चुकवू नका। सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे। तुम्हाला तुमच्याच घराजवळ केंद्र असेल तर तुम्ही केंद्रात आवर्जून महाराजांच्या केंद्रात जाऊन तुम्ही हा उपाय नक्की करा। महाराजांच्या केंद्रात जायचं आहे, तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र एकदा म्हणायचं आहे, स्वामी महाराजांची एकदा एक माळ म्हणायची आहे आणि तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही 99 मंत्र म्हणू शकता। तुमची इच्छा एक माळ करा, 11दा करा, 5 वेळा, 21, 51, 108, तुमची इच्छा। तुम्हाला 99 मंत्र कितीदा बोलायचा आहे, पण व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं। त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकदा एक माळ म्हणायची, 99 मंत्र म्हणायचा आहे, श्रीसूक्त पठण करायचं आहे। तुम्हाला तर समजा लक्ष्मी प्राप्तीसाठी तर करायचं असेल तर सगळ्यात श्रीसूक्तम हे सगळ्यात उच्च कोटीची माता लक्ष्मीची ही सेवा आहे, म्हणून तुम्ही एकदा श्रीसूक्तम त्याच्यावरती म्हणा। आणि ही सेवा तुम्ही 2.5 पानांवरती करायची, म्हणजे 2-2 जॉईंट पानं असतात, ते 2 पानं ठेवायचे आणि एक अर्धा पान तुम्हाला ठेवायचं आहे। ही सेवा ही एकदा तुम्हाला तिजोरीत ठेवायचं असेल तर तिजोरीत, देवाऱ्यात ठेवायचं असेल तर देवाऱ्यात, तुमच्या पॉकेटात ठेवायचं असेल तर तुम्ही तुमच्या पॉकेटात ठेवण्यासाठी तुम्ही वेगळ्या, म्हणजे प्रत्येक 2.5 पानांसाठी प्रत्येक सेवा ही वेगवेगळी असणार आहे। एकच पान तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नाही घेऊन जाऊ शकत, म्हणून तुम्हाला 2.5 पानांचे ही सेवा तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगवेगळी करावी लागणार आहे।
तर सगळ्या चांगल्या कामांसाठी किंवा आपण आपल्यावरती चांगले कामं जेव्हा करायला जात असतो तेव्हा आपल्यावरती कोणाचं वाईट हे नको येण्यासाठी किंवा ते काम फलदायी किंवा आपल्याला ते मिळावं म्हणून आपण ह्या सेवा करत असतो. आणि ही सेवा तितकीच प्रभावी सेवा आहे, आवर्जून तुम्ही करा. कारण की असंच कोणीही सेवा सांगत नाही, कारण की काही अनुभव घेऊन ती सेवा सांगितली जात असते. माझा पर्सनलीच खूप छान अनुभव आहे म्हणून तुम्हाला ही सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्ही ही सेवा तुमच्या पुढच्या म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुमच्याकडनं काही घेतलं गेलं नाही, सोनं, घर, तुमच्या मुलांसाठी किंवा छोट्या मोठ्या कामांसाठी प्रत्येक ठिकाणी तुम्ही ते पान म्हणजे त्या आपट्याच्या पानांची सेवा करून तुमच्यासोबत ठेवू शकतात. कोणत्याही चांगल्या करण्यासाठी आपण ते पानाचा यूज करू शकतो आणि आपल्याला चांगले तुम्हाला गोष्टी त्याच्यापासून मिळतील. हे तर तितकीच तुम्हाला मी आवर्जून सांगेल की तितक्याच सात्विक लहरी त्याच्यामध्ये आलेल्या असतात. आणि तुम्हाला महाराजांच्या केंद्रात जाऊन जर तुम्हाला ही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये तुमच्या घरात देवारा असेल किंवा महाराजांचा फोटो असेल तर महाराजांच्या चरणांची ते ठेवून आणि तुमच्या त्याच्यावरती एक माळ श्री स्वामी समर्थांची, व्यंकटेश स्तोत्र, नंतर तुम्हाला सांगते नवार्णव मंत्र, श्री सुक्तम याचं पठण करून ते तुमच्या जवळ ठेवायचं आहे. खूप उच्चकोटी महाराजांची सेवा आहे, ही केंद्रातनं सांगितलेली आहे. म्हणून 2.5 पानांच्या आपट्यांची ह्या पानांची सेवा तुम्ही आवर्जून नक्की करणार हे मला माहीतच आहे आणि सगळ्यांनी आवर्जून करा. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की आवर्जून ह्या पानांची सेवा तुम्ही ह्या वर्षी करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही त्या दिवशी आपल्याला दसऱ्याच्या दिवशी छोटे मोठे कामही करायचे आहेत. तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. त्याच्याने आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सकारात्मक एनर्जी खूप जास्त प्रभावित येत असते. म्हणून तुम्हाला छोटीशी रांगोळी काढायची आहे, तुम्हाला उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे, आपला मुख्य दरवाजा साफ करायचा आहे, त्याच्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढून त्याच्यावरती स्वस्तिक काढल्यानंतर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. तुमच्या मुख्य दरवाजावरती किंवा उंबरट्यावरती लक्ष्मीचे पावलं असतील तर त्यांना हळदी कुंकू लावून अक्षता वाहून त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. कारण की ह्या छोट्या मोठ्या गोष्टी केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते. म्हणून तुम्ही हे छोटे मोठे उपायही करू शकता. त्यानंतर तुम्हाला झेंडूची माळ आणि आंब्याचे जे पानं लावून ती माळ लावतो ना, ती माळ आवर्जून तुम्हाला लावायची आहे. म्हणून तीही तुम्ही लावू शकतात. म्हणून हे छोटे मोठे तुम्ही आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये काही दोष कमी होण्यासाठी, वास्तुदोष कमी होण्यासाठी, आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी आणि प्रसन्न वाटण्यासाठी आपल्याला हे छोटे मोठे उपाय करणं गरजेचं असतं. म्हणून तुम्हाला मी आवर्जून सांगते की दसऱ्याच्या दिवशी तुम्ही ह्या छोटे मोठे उपाय करून आपला दसरा किंवा आपण आपल्या घराचा वास्तुदोष किंवा नजरदोष ज्या कटकटी घरात होत असतात ह्या सगळ्या छोट्या मोठे उपाय केल्याने आपल्या घरातून निघून जात असतात. म्हणून तुम्हाला मी आवर्जून सांगेल की हा जो 2.5 पानांच्या आपट्यांचा तुम्हाला मी उपाय सांगितला तो आवर्जून करा. आणि तुम्हाला केंद्रात जाणं शक्य नसेल तर तुम्ही आपल्या घराच्या मंदिरासमोर बसून महाराजांचा फोटो असेल तर तुम्ही महाराजांच्या फोटोसमोर चरणांची ती 2.5 पानं ठेवून तुम्ही ती सेवा करू शकतात. महाराजांचा फोटो किंवा तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही आपला नॉर्मल देवारा, सगळ्यांच्या प्रत्येकाच्या घरात देवारा असतो, असं कोणतंच घर नसेल की त्या घरामध्ये देवारा नसेल तर त्या देवाऱ्यात तुमच्या त्या देवांपाशी ठेवून तुम्ही ही सेवा आवर्जून करू शकतात. आपल्याला कोणतीही चांगले कामं करायचे असतील ना तर ते चांगले कामं करण्यासाठी आपल्याला त्या पानांचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. कारण की त्या दिवशी आपल्याला काही कारणास्तव आपल्याकडनं ते चांगले कामं झाले नाही तर ते पानांची आपण त्या दिवशी सेवा केलेली असते. म्हणून तुम्ही ते 2.5 पानं आपल्याला नंतरच्या पूर्ण वर्षभर ते कामात येऊ शकतात. ते खराब होत नाहीत आणि काहीही होत नाही. म्हणून ते वर्षभर आपल्याजवळ असतात आणि आपल्यासोबत ते तर घेऊन तर गेलं तर आपल्याला कोणत्याही गोष्टींपासून आपल्याला त्रास होत नसतो. म्हणून तुम्ही ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं. म्हणून तुम्हाला मी हात जोडून विनंती करते की तुम्ही ही सेवा आवर्जून करा. तर आजची सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.